प्रत्येकाच्या घरी गौराई गणपती आलेत. आज गौराई आगमन आहे आणि सोन पावलाने गौराई प्रत्येकाच्या घरी यावं. प्रत्येकाच्या प्रपंचाचं सोनं, संसाराचं सोनं बरकता देव आणि सोन पावलाने गौराई आल्या त्यांच्या प्रपंचात सगळ्यांचं सोनं हीच गौराई चरणी प्रार्थना. तुम्हाला गौरी आगमनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून. नमस्कार मित्रांनो, तर योगेश भाऊच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याचं. सगळ्याला गुड मॉर्निंग आणि गौरी आगमनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. गौरी आगमनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तुमचं चहा पाणी झालं का? आमचं चहा पाणी झालं. कोणाच्यात लाडू केलं, कोणाच्यात करंज्या केल्या. तुमच्यात काय केलं भाभी? हा, त्यांना पण नाही यंदा करायचं, आपा वारलेलं त्याच्यामुळं काय नाही करायचं. आमच्यात पण नाही काय करायचं. तरी आम्हाला लाडू खायला बोलवा नक्की, आहे का नाही? आमच्यात यावर्षी केलेलं नाही तर आम्हाला बोलवा. तर चहा पाणी झालं. आता आम्ही यावर्षी काय आम्हाला नाही काय करायचं. आमच्या भाऊमुळं काही करायचं नाही, त्यांच्यात पण आपा वारले त्याच्यामुळं काही करायचं नाही. आज काय तर दुकानाला गेलो, तेलाची पिशवी घेऊन आलोय. आणि आज लक्ष्मी यायचे ते, आणि कोणाच्यात सगळ्यात फराळीचं, कोणाच्यात लाडू करंज्या, कोणाच्यात काय काय सगळं तयारी चालू असेल. तर असू द्या, लक्ष्मीचा सण तुम्हाला आनंदीचा, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावं. आणि मी आणली मॅगी, तर करायची मॅगी आता. तर मॅगीसाठी घेतलंय टमाटा. तर एक जास्तच होणार आहे टमाटा, त्यापेक्षा अर्धच करणार आहे. आणि आज गौराई यायचे ते, मी पण जाणार आहे आमच्या तिकडं भावाच्या मळ्यात लक्ष्मी उभा करू लागायला. तर तुम्हाला जर दाखवता आलं तर नक्की दाखवून. मी साड्या नेसवलेल्या ह्या, मला आवडते त्या साड्या नेसवायला, मला येते त्या पण साड्या नेसवायला, त्यामुळे मी जातो. तुम्हाला तर माहिती आमच्यात ह्या वर्षी काही करायचं नाही, तर आम्हाला नक्की लाडू खायला बोलवा तुमच्यात. मग तिथे गेल्यावर त्यांनी जेवायलाच बोलवले, पण जेवायला दुपार होणार. मग मला बी गोळ्या चालू असल्यामुळं म्हणलं थोडासा नाश्ता करावा. तर नाश्त्यासाठी बनवली झटपट होणारी अशी मॅगी. तर मी केलेली पद्धत तुम्हाला दाखवतो. तुमची पद्धत कशी आहे काय मला माहित नाही, पण मला पण नक्की सांगा, त्या पद्धतीने मी पण करेन. हो, मला लागलाय खोकला, सर्दी. तेलाची पिशवी आणली. आता मी ह्याच्यात तेल वाचायला लागलोय मॅगी करायसाठी. तर तेल ओतल्यानंतर थोडीशी मोहरी टाकणार आहे. हे बघा अशी, तुम्हाला दिसते का बघा. थोडीशी जिरी टाकणार आहे आणि मिरच्याचा 2-4 तुकडा टाकणार आहे.
मिरच्या, जिरी आणि टोमॅटो. बरं थांबा. तर टमाटे हे टाकले ह्याच्यातलं. थोडीशी हळद टाकायची. ह्याच्यात पाणी वाचायचं गरम करायला. पाणी उकळून द्यायचं आणि तांब्या असं स्टुत्तवर कोमट करायला पाणी. आता हे पाणी उकळलं की त्यात मॅगी टाकायची. आणि मॅगी मसाला काय असतं काय माहिती, पण चवली भारी लागते ह्याची. आंबू छान लागतं. टमाटा अर्धच ठेवले, जास्त होतंय म्हणून. जास्त आंबूत चांगलं लागायचं नाही. तिथे जेवाय बोलवले पण उशीर लागणार, दुपार होणार. गेले गेले म्हणायचं ते जेवाय आम्हाला. आता हे पाणी उकळलेले मस्त मध्ये. आता ही मॅगी त्याच्यात टाकायची. ते पाणी चांगलं उकळून द्यायचं तोपर्यंत मॅगी तयार होती. गेल्या वर्षी पण मी साडी नेसू लागायला, डेकोरेशन करू लागायला जात असत. कुणी बोलवलं तिकडे जातो मी. शेजारी ही कोणाच्यात बी जातो. येते आपल्याला म्हणून बोलवते, त्याच्यामुळं जातो. मात्र मी समजा कुठं गेलो तर मला तर गौरी म्हणजे कशा आणते त्या कशा नाही, कुठं जिथं जाईल तिथे एखाद्या वेळेस जर मला योगा आला तर मी नक्की दाखवेन तुम्हाला. म्हणजे 100% नाही, पण योगा आला तर नक्की दाखवेन. तर
मस्त मध्ये मॅगी उकळती आता. भरणे ठेवावं लागलं. तेलाची पिशवी नाही तर मांजर ओकेच काम करते. हाय थोडं वेळ येईल तेव्हा फोडल, पण पुन्हा लक्ष्मीचा काही पैसे देऊन आणायचे नाही ना, त्याच्यामुळे म्हणलं आणून ठेवा आपलं असावं. आमच्या पहिले 3 दिवस केर टाकत नव्हती लक्ष्मी आल्यावर, खरकट पाणी टाकत नव्हती लक्ष्मी. आमच्या आईच्या वडिलाच्या म्हणजे आईच्या सासूच्या लक्ष्मी होत्या, पण आमच्या थोरल्या चुलतीकडे गेल्या. मग आमच्या तिथं सगळं फराळाचं हे न्यायची चुलतीच्या इथं पहिलं. मग त्यांच्या मुलाचे लग्न झाल्यावर ही सगळ्यांनी आणल्या. माझं बी लग्न झाल्यावर लक्ष्मी येतेल्या. मग 3 दिवस काय करायचं नाही, पैसे देऊन काय दुकानात विकत आणायचं नाही, सगळं अगोदरच आणून ठेवायचे आहे. काय काय लागतं ते 2-3 दिवस म्हणायची, आपली लक्ष्मी देऊन आणायचं नाही असं म्हणायची पहिली रूढ होती. आता आपल्याला काही एवढं पाळणं होत नाही. हाय खोकला जरा. आता सरकारी दवाखान्यात गेलं म्हणजे ते सरकारी दवाखान्यातलं औषध, लाल औषध म्हणजे कधी कमी आला तर बघतो, अजून तरी बराच कमी आलाय. आता थोडंसं रिलॅक्स आहे जरा, म्हणजे तब्येत बरी आहे. पण 2-4 दिवस मात्र माझा लेकाला काढला. तर मित्रांनो, मग अजून काय चालली तुमची लक्ष्मीची तयारी? कुठवर आली, कुठवर नाही? असू द्या, चांगलं आहे. कोणाकोणाची लक्ष्मी आहेत, कोण कशी तयारी करते, कोणाची पद्धत वेगळी असते. हौसनं बरेच जण काय काय करतात. हौस गौराईला हौस करल तेवढी कमीच आहे. मला तर लय हौस आहे. आता आमच्या भाऊमुळं काय यावर्षी करायचं नाही, पण मी करू लागायला, साड्या नेसू लागा ह्यांच्या त्यांच्यात असं कुठं गल्लीत कुठं बोलवलं की जात असतं. मला येतात साड्या नेसवाय म्हणून करू लागायचं. आपलं काय कष्ट तेवढं देवासाठी लावायचं, मेहनत तेवढी करत असतो, करू लागायचं. काय काम केल्यानं हे होत नाही, पण जायचं जिकडं बोलवलं तिकडं जायचं, कोणाला नाराज करायचं नाही. येते म्हणल्यावर काय कला दाखवायची आपल्याला, येते म्हणल्यावर करायचं. काय काय त्याला आटास करायला. त्या भाभीच त्यांचे बी दीर वारलेत ना आपा, त्यांच्यामुळे त्यांची बी असत लक्ष्मी, पण त्यांना पण काही एवढ्या वर्षी करायचं नाही. असू द्या मित्रांनो. आणि आमच्या गुरुजीकडे गेलो का नाही तुम्हाला नक्की तिथल्या पण लक्ष्मी दाखव. असू द्या, चला जायचंय. मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आमचं मॅगीचा रेसिपी कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. बाय, धन्यवाद. आणि परत एकदा तुम्हाला गौरी आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा. दुःख दूर, विघ्न दूर करो, आणि सोन पाऊल आणि लक्ष्म्या गौरया घरात येऊन प्रत्येकाच्या संसाराचं परपंच सोनं व्हावं, हीच गौराया चरणी प्रार्थना.